प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वराच्या कृपेनं आपण सर्वजण आशीर्वादित असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. प्रियजनांनो, आज जे वचन आपण पाहणार आहोत त्या वचनामध्ये येशू ख्रिस्त असं म्हणाला, ते वरती मी लिहिलेलं आहे ते वचन कृपा करून आजच्या मननासाठी ते वचन वाचा. त्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिलेला आहे. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त एवढ्यावरतीच थांबला नाही. येशू ख्रिस्तानं लगेच पित्याजवळ प्रार्थना केली त्याच्या शिष्यांच्यासाठी आणि तो म्हणला की परमेश्वरा माझ्या पित्या, जसा तू आणि मी एक आहोत तसे यांनी माझ्या संगती एक व्हावे, तसे माझ्या संगती सुद्धा या माझ्या प्रिय शिष्यांनी एक व्हावे. प्रियजनांनो, ख्रिस्तामध्ये एक होणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस आम्ही एक होतो त्यावेळेस ख्रिस्ताने दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडतो. आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तानं दिलेली जबाबदारी पार पाडतो त्यावेळेस आम्ही आमचा स्वर्गीय राज्याकडचा मार्ग मोकळा करत असतो. त्याच्यामध्ये सर्व ट्रॅफिक दूर करून आम्ही पुढे चालत असतो. प्रयोजनानं जर आम्ही एखाद्या प्रवासासाठी जात असलो आणि समोर हायवेवरती ट्रॅफिक असली तर आपलं वाहन पुढं सरकत नाही, आम्ही टप्प्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं जे अडखळणं, पाप, अशुद्धता आणि लोकांच्याबद्दल सहानुभूती नसणं, हे जे अडखळणं आहेत आपल्या रस्त्यामध्ये प्रवासामध्ये, ते जर आम्ही दूर केले नाहीत तर आमचा प्रवास मध्येच थांबू शकतो आणि आम्ही टप्प्यावरती म्हणजे स्वर्गीय राज्यापर्यंत पोहोचू शकत नाही. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं देवाचं प्रेम या जगात दाखवण्यासाठीच येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्यानं या जगाला, सर्वांना देव कसा आहे, त्याचं प्रेम काय आहे ते दाखवलं. या अगोदर सैतानानं या जगाचा ताबा घेतला होता, कारण त्यानं बंडखोरी केली होती आणि त्या बंडखोरीद्वारे त्याला स्वर्गातून खाली टाकण्यात आलं आणि तो या जगात देव किती क्रोधी आहे हे एकमेव काम तो करत होता आणि देवाची चुकीची ओळख जगाला दाखवत होता. आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताला या जगात यावं लागलं यासाठी की देव खरंच कसा आहे, किती प्रेमळ आहे ते दाखवण्यासाठी येशू ख्रिस्त आला. आणि त्यानं जगातील लोकांना शुद्ध प्रेम, शुद्ध प्रीती दाखवली, सहानुभूती दाखवली आणि कोमल सहानुभूतीनं अनेकांची त्यानं सेवा केली आणि त्याच्या मंडळीला त्यानं आज्ञा केलेली आहे की आम्ही मंडळी आणि म्हणजेच आम्ही येशू ख्रिस्तानं सांगितलेलं कार्य करावं, जेणेकरून आम्ही आणि येशू ख्रिस्त एक होईल. आम्ही सहानुभूती दाखवावी, आम्ही शुद्ध प्रेम इतरांच्यावरती करावं, आम्ही अनेकांना देवाची प्रीती आपल्या जीवनातून प्रदर्शित करावी, जेणेकरून परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. आमेन.